त्याच्यामध्ये जीवित हानी सुद्धा निश्चित झाली असते. परमेश्वर कृपेने ती मुलं आणि लोक वाचले, महिला वाचल्या. आणि तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी फक्त काही ठराविक काही व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली. त्या गावबंदीतून ते जाऊ शकले, ते मिटिंग करू शकले. पण जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना सुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही. गावबंदी अशा प्रकारचं काम करणं, विरोध करणं, अडथळा निर्माण करणं, याला 1 महिन्याची सजा आहे. 19व्या कलम जे आहे आपलं संविधानात. परंतु अख्ख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ठिकठिकाणी मतं दिली नाहीत म्हणून लहान समाजावर हल्ले सुरू आहेत. आता हे सगळं होत असताना आपण पाहतो आहोत अनेक सभागृहात काय, बाहेर काय, आम्हालाच उपदेश केला जातो आहे की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतो. म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींचं जे आहे अशाच प्रकारे जाळपोळ वाटोळ केलं असतं राज्यभर, तर चाललं असतं का? त्याच्याबद्दल ते तक्रार करायची नाही, लोकांसमोर या गोष्टी आणायच्या नाही. म्हणजे त्यांनी कायदा हातात घ्यायचा, त्यांनी जाळपोळ करायची, त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे, बेकायदा पिस्तूल. त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं. जे गुन्हेगार पकडले जळितामध्ये त्यांना सुद्धा ताबडतोब सोडा अशी मागणी करायची. सरकारवर दबाव आणायचा. 24 तारखेच्या आतमध्ये करा, नंतर बघतो. 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो. 24 तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर इनडायरेक्टली हल्ला करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं. छगन भुजबळवर स्वतः जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होणार अशा प्रकारच्या बातम्या पोलिसांमध्ये येत आहेत. हे सगळं तिकडे चालू आहे. इकडे फक्त भाषण, हे असं असं होत आहे, याला आळा घाला असं म्हणणं सुद्धा आता चुकीचं ठरायला लागलं. अर्थात त्याला कारण एवढंच आहे, निवडणुका आहेत आणि प्रत्येकाला वाटतं लोकप्रतिनिधीला की आपल्याला मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत. ती मतं जर मिळवायची असतील तर छगन भुजबळच्या विरोधात आपण बोललं पाहिजे. आता हे बोलतात की ओबीसीला धक्का न लावता, अरे अगोदर तुम्ही कुणबी सर्टिफिकेट जर चुकीचीच वाटेल तेवढी, तर ते आलेत ना आपोआपच ओबीसी मध्ये. धक्का लागला. आणि एवढंच नाही तर ओबीसी मध्ये एकदा आल्यानंतर शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय आरक्षण सुद्धा आपोआपच लागू होणार. म्हणजे आता वंजारी, धनगर, माळी सुद्धा एखादा आमचा काय असेल तो विजयंती भटक्या विमुक्त कुठे ग्रामपंचायत कुठे जिल्हा परिषदेला निवडून येत असेल तर याच्या पुढे ते येणं शक्य नाही. कारण एकदा ओबीसीत आला की तो ओबीसीला मिळणाऱ्या सर्व योजना, सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला तो त्याचा अधिकार निर्माण होतो. हे सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात. फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं, मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे. त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं, पण ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं की ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा. हे सगळं लोकप्रतिनिधी चाललंय. एखाद दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोलले सुद्धा
हे मतांसाठी चाललंय तुमचं सगळं. खरं काय ते तुम्ही बोलत नाही, सत्य लोकांसमोर येत नाही, हे बोलले काही लोक. पण बहुतांश जे आहे